तर मंडळी आज जुना आणि पारंपरिक शितोळे नगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडतंय आणि या मैदानाच्या सेमीफायनल 3 मध्ये प्रेक्षकांच्या मनातील जोडी आणि हिंद केसरीची मानकरी जोडी सचिन आणि लक्षा गाडी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये उल्हास पात्र झाली आहे. आपल्या बरोबर शाहिद भाई त्यांची संपूर्ण टीम आहे. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, एक प्रेक्षकांच्या मनातली जोडी आणि वारंवार पळती वारंवार सिद्ध करते, आज पुन्हा एकदा सिद्ध केले. खरं तर ती जोडच अशी पुशेगाव ओळखीपासून सगळ्यांची छाती जोड ठरली झालेली आहे आणि त्यावेळेसपासून ही जोड नेहमी प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना नेहमीच वाटतं की ही जोड कायमस्वरूपी पळावी. परंतु गेल्या मैदानात मला वाटतं महाराष्ट्र केसरीचं थोडंसं गाडी मला वाटतं सेमी पास करून थोडंसं तास पलटल्यामुळं थोडीशी गाडी आपली हे झाली होती आणि तरी पण आज पाटील असो किंवा बल्लाळ सर असो किंवा आमची पूर्ण टीम असो तरी ही गाडी आज पण एवढ्या मोठ्या मैदानाला पळवण्याचा निर्णय घेतला. प्रथमतः खरं मी आमचे आगाशिवनगरचे पाटील असतील, तरसे डॉक्टर असतील, नवनाथ शेठ जगदाळे असतील आणि आमचे महत्त्वाचे म्हणजे आनंद बल्लाळ सर असतील. खरं त्यांना मी मानतो की एखादी गाडी जरी मार खाल्लेली असली अशा मोठ्या मैदानात आणि तरी पण ती गाडी रिटर्न पळती आणि परत त्या गाडीवर विश्वास ठेवते ते सगळे. खरंच मला मनापासून ह्या सगळ्यांचंच आभार मानायचे. का तर गेल्या मैदानात प्रॉब्लेम झालेला असून आज सचिन थोडंसं हे असताना सुद्धा त्यांनी आपल्याला कुठलाही कसलाही प्रकारचा आपल्यावर गैरविश्वास न दाखवता त्यांनी आपल्याला दिले आणि परत ह्या जोडणं परत एकदा सिद्ध करून दाखवलं की कुठल्याही क्षणी कसल्याही क्षणी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आम्ही आमचं काम करून दाखवतो आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवतो. त्यावेळेस ज्यावेळेस गटाला पराभव झालेला त्यावेळेस काय चर्चा झाली तुमच्यात, म्हणजे एक कुठलं मैदान खेळावं वगैरे, आणि मला वाटते सचिन पण थोडासा आजारी होता, त्याचा पत्रेचा थोडासा प्रॉब्लेम झालेला, काय झालेलं नाही? सचिनच्या पत्र्याचा प्रॉब्लेम झालेला होता. मला वाटतं माळशिरसच्या अगोदरच्या मैदानाला आदत इथं कातरगटावच्या तिथंच कुठेतरी मैदान होतं आणि त्या मैदानाच्या वेळेस नक्की अशी उसकडून त्यात असं एक छोटासा दगड राहून बसलेला आणि ती आतल्या गाभ्याला मार बसून तिथं रक्त वगैरे साकळलेलं होतं. त्यामुळे थोडंसं ती पत्री वगैरे केलेली होती. त्यामुळे त्याला रेस्टवर मला वाटतं 10-12 दिवस तरी रेस्टवर ठेवलं होतं आपण. परंतु ते आत्ता गेल्या मैदानात पत्रीचं काहीतरी वाटलं म्हणून ह्या मैदानात पत्री काढून आज पळवलंय की गेल्या मैदानात थोडं पत्रीमुळं काहीतरी आम्हाला गोंधळ झाल्यासारखं वाटलं. ह्या वेळेस पत्री काढून पळवले पण त्याला थोडा दुखावा आहे का तर आहेच. आज ते जाणवून आलं आणि आजचं मैदान झाल्यानंतर त्याला 100% आम्ही रेस्टवर बऱ्यापैकी ठेवणार आहे निश्चित. मैदान असते की या जोडीची दहशत असतेच, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आदत वयामध्ये पुस्तकाचं मैदान गाजवलं या जोडीनं. परंतु आज एक मोठं मैदान आहे, महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, त्याही मैदानामध्ये फायनलमध्ये गुलाल मिळवलाय, काय सांगतात? आज खरंच आनंद आहे. का तर आज एवढ्या मोठ्या मैदानाला परत एकदा ह्या जोडीनं सिद्ध करून दाखवलं. एवढ्या दुखापतीत असताना सुद्धा लक्षाचंही करेल एवढं कौतुक कमीच आहे. का तर लक्षानं बी मी म्हणतो गाडी लावायची म्हणून गटाला लावलेली आहे गाडी, तर त्याचंही कौतुक करावं इतकं कमीच आहे. का तर दोन्ही नंदी पळाले, चांगले पळाले आणि आज त्यांनी त्यांचं सिद्ध करून दाखवलं की जी मालकांनी जबाबदारी टाकलेली आहे त्यांच्यावर किंवा फॅन फॉलोअर्सचे जी त्यांच्या चाहत्या वर्गांची त्यांच्यावर जे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी आज पूर्ण केल्या आणि आज गुलालाला पात्र ठरले. आम्हाला खरंच अभिमान वाटला आणि समाधान झालं. काय बाकी काय बघायला गेलं आपण गुलालात राहणारी गाडी पण लवकर एका पायऱ्यात पळत नाही. पण मागच्या मैदानामध्ये पराभव झाला, गाडीनं तास शिवलेला असू द्या, पण तीच गाडी पुन्हा एकदा पळते. तुमच्या सगळ्यांचं म्हणजे मैत्रीचा संबंध आहे ते, किंवा बल्लाळ डॉक्टर असतील, पाटील असतील, नवनाथ शेठ असाल, तुम्ही असाल, दिसून आलं की तुम्हाला विश्वास आहे. खऱ्या अर्थाने आज पाहिलं तर खरंच एक आदर्श घेण्यासारखी आज जोड पळाली. का तर ज्यावेळेस आपण पाहतोय 1 नंबर केलेले जोडी सुद्धा परत एका जोट्यात पळत नाही. तर आज आपण मार खाऊन सुद्धा गटाला म्हणजे सेमीला 19-20 तास पलटून सुद्धा आज ही जोड एकत्र पळती. म्हणजे खरंच आता आपण आपल्या तोंडातून थोडं कौतुक करणं हे थोडं वेगळं वाटतंय. परंतु खरंच पाटील असतील, नवनाथ शेठ असतील, आमचे बल्लाळ सर असतील, खरंच हे आम्ही एक कुटुंब आहे आणि एका कुटुंबातली ही नंदी कधीच असं काही होऊ तर हे असे आम्ही कधीच लक्षाला वेगळं मानलं नाही आणि आमच्या सचिनलाही वेगळं मानलं नाही. त्यामुळे हे ज्या वेळेस
असा मोठं मैदान येईल त्यावेळेस 100% हे जोड नेहमी पळताना दिसेल. गटाला काय पण होईल परंतु सेमी असं की सचिन सोडत नाही सगळ्यांना महाराष्ट्राला माहित आहे. काय सांगा सुनील मोरे सरकार म्हणतातच की गटाला कुणीही मारायचं पण सेमीला भल्या भल्याचं देव घाम काढतो का तर काढतो. आणि तिने आजपर्यंत दाखवून बी दिलंय की आजपर्यंत जेवढे मैदान झाले गटाला मार काय वेळेस मार खाल्लेला असताना काही अडचणी न कुणाची पावती नव्हती असं 2 वेळा मैदानाला आम्हाला घडून आलेलं आहे की 2 वेळा गाडी पळाली 2 वेळा दुसऱ्याच्या चिठ्ठीवर गाडी पळालेली होती मार खाऊन त्यात त्यांनी म्हणजे गुलालाला पात्र ठरलाय म्हणजे त्याच्यात आहे मग तेवढी त्यामुळं काय त्याचं कठीण काळात असतं तर दोघे नंदी म्हणजे भाऊ मान लागते सगळे भाऊ असल्यासारखे एकमेकांना साथ देतात कुठं कमी पडलं तिथं दोघे एकमेकांना साथ देतात. त्या साथीबद्दल काय सांगाल कारण दोघे एकमेकांना साथ देतात म्हणून गुलालात कंटिन्यू राहता येते नंदी. हे क्षेत्रच असं आहे हो की ह्या संकटाच्या वेळेस एकमेकाला साथ देणं आणि आपण ज्यावेळेस गुलालात असतो त्यावेळेस कुणीही साथ देतं आपल्याला पण ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस आपण एकमेकांना साथ देतो ते खरी हे म्हणायचे आपण. आणि खरंच आज आपण ह्या दोघांचा खरंच इतर बैलगाडा मालकांनी सुद्धा एक आदर्श घ्यावा की गाडी मार खाल्लेली असताना सुद्धा आज आपण एकत्र पळतोय तर हे कुठंतरी घेण्यासारखं आहे. आणि लोकांनी ते म्हणजे प्रत्येक गाडा मालकानं हे थोडंसं कुठं ना कुठं जोपासावं एवढी आज तुम्ही एवढ्या लांबून आलाय सचिनला पण वाटत होतं की बाहींला आज नाराज नाही करायचं सचिन आणि लक्षाला कारण एवढ्या लांबून आला आणि आता जस्ट आला आणि तुम्हाला सेमी पास झालेली दिसली जोडी काय सांगेल. मी आतापर्यंत सांगतो त्याला इतकी म्हणजे त्या आपल्याबद्दल हे आहे मी पाहिलेलं आहे त्याचं त्यांनी मला कधीच नाराज करून मैदानातून पाठवलं नाही आजपर्यंत रेकॉर्ड इतिहास आहे त्याचा. आणि त्याला आपली माणसं म्हणजे जी काय आहेत त्याला म्हणजे तो कधीच नाराज करत नाही. आणि आज त्याने आम्हाला आल्यासारखं एक गुलालाला पात्र राहिला ह्यातच मोठा अभिमान आहे आणि समाधान वाटलं त्याच्याकडून ज्या अपेक्षा म्हणजे खूप म्हणजे अपेक्षा आज नसताना परंतु त्याने आज गुलालाला पात्र ठरला आणि आम्हाला पहिला ड्रायव्हर आतापर्यंत आपला एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. गाडीनं मार खाल्ला त्यावेळेस चर्चा झाली त्याच्या आधी पण तसं झालं पण बरेच जण बोलले काय झालं पण नवनाथ शेठ असतील तुम्ही असाल डॉक्टर असाल कधी अविश्वास दाखवला नाही भैयाचं काम करतात. हे क्षेत्रच आहे तुम्ही विश्वास जर दाखवलं तर ह्या क्षेत्रात 100% अडचणी आहेत. आणि तुम्ही प्रामाणिकपणे एक विश्वास ठेवूनच हा खेळणारा क्षेत्र आहे का तर कधीच असं एखाद्यावर गैरविश्वास दाखवून जर हे क्षेत्र आपण खेळलो तर खरंच हे क्षेत्र चुकीचे मार्गावर जाईल. एकमेकावर विश्वास ठेव 100% माणूस आहे माणसाकडनं चुका घडतात का तर घडतात प्रत्येक माणसाकडून प्रत्येक नंदीकडून चूक घडती का तर घडती काय हे असं कुणी जाणून बुजून आणि असं कुणालाच वाटत नाही की आपण हे करावं म्हणून का तर तो जॉकी बसलेला असतो त्याला पण एकच काळजी असते की आज आपण बोलायलाच राहणं गरजेचं. त्यामुळं कुठलाच जॉकी असो किंवा गाडा मालक असो किंवा कुणी असो कधीच सुट्टी मेकर असो खरंच कधी कुणाला वाटत नाही की आज आपल्यामुळं मार म्हणजे गाडीनं मार खावं. त्यामुळं एकनिष्ठपणाने काम जर चांगल्या पद्धतीने केलं तर खरंच हे चांगलं आहे. काय सांगाल. लक्षाची गती चांगलीच आहे आणि तो या 2-3 मैदानात मला तर वाटतोय की त्याच्यात बराचसा चांगला बदल झाले. शाहिद भाई तुमच्या आयुष्यामध्ये प्रेक्षकांचे आता कसं भरपूर कमेंट किंवा मेसेज येत असतात मी तुम्हाला पण बोलत असतो की बकासूर आणि सचिनचे एक फॅन फॉलोवर वेगळं झालेलं आहे आणि ती अटॅचमेंट भरपूर लोकांची झाली आणि बरेच जण मला आता सारखे मेसेज करत असतात की कुठेतरी बकासूर आता जरा गुलालापासून दूर आहे त्याचा पडता काय चालू की सचिन आणि बकासूर गाडी पळावा आणि त्याला गुलाल मिळावा अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे. शाहिद भाईंना विचारा एकदा बोला अशी भरपूर आता प्रेम करणारे लोक आहेत त्या 100% खरं आहे. ती गाडी तर आपण त्याला आदर्श मानूनच ह्या क्षेत्रात आलेलो आहे आणि त्या नंदीला आदर्श मानलाय म्हणूनच आज सचिन उभा आहे. आणि काय गोष्टी असते ते शेवटी आपण सगळं एकमेकावर अवलंबून असतो तर काय अडचण नाही तशी आम्ही पडलोय पण आपल्या देवाबरोबर आपण पडलोय पण त्या दिवशी एक बॅड लक म्हणायचं की पाऊस आला आणि पावसामुळे थोडं मैदान रद्द झालं. परंतु आत्ता मामांना मध्ये दुसऱ्या मैदानाला बी पळायचं होतं मामांचा मला कॉल आलता की आपण बाय पळायचंय परंतु मला वाटतंय मामांनीच परत मला फोन करून सांगितलं भाई मी आपण थोडंसं बकासूरला आता थांबवलंय तुम्ही दुसऱ्या पायऱ्यात
पळा आता. आणि खरंच मामांचं इतकं बारीक लक्ष असतं की आता एवढ्यात सेमी काढल्यानंतरही मामांचा फोन आलता आता की भाई म्हणजे चांगली गाडी पळाली आणि हे झालं. मग अशी जेव्हा सीमेला खाली आलतो तेव्हा मी तुम्हाला सचिनला म्हणले की बाबा सचिन मालकासाठी सध्या आज काय घडवतोय का आणि तुम्ही छोटी स्माइल दिली का बरं की असं काय? त्याला माहित आहे मालक आले म्हणल्यावर काहीतरी घडवावंच लागतंय. आज त्याला बी आहे ना शेवटी. आज पाहतोय ना तो त्याच्यासाठी आपण बी कष्ट किती घेतोय किंवा काय घेतोय. मग त्याला थोडीशी हे नंदी आहे आणि हे माझा जबाबदार आहे. त्यांना पण ज्ञान आहे की आहे कोण आपल्यासाठी आले म्हणल्यावर काहीतरी त्यांना बी नाराज नाही केलं पाहिजे. एक आयुष्यामध्ये काय स्थान आहे तुमच्या म्हणजे सचिनचं किती महत्वाचं स्थान आहे? महत्वाचं स्थान म्हणजे आज माझ्या लेकरासारखा जीव आहे बघा. मी जेवढ्या लेकराला जीव लावतो त्याच्यापेक्षा जास्त त्याला मी जीव लावतो. मला एक दिवस असा नाही की मी रात्रीच्या 12-12:30 वाजता त्याच्यापाशी गेलो नाही असा एक दिवस नाही. का तर सकाळी उठल्यानंतर पण त्याच्याजवळच असतो आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर पण मी त्याच्याकडे असतो. त्यामुळे त्याच्यापासून दूर राहणं मला तर असं आता एक वेगळं वाटायला थोडं लागलंय. भावनिक झालं काय नाही ते आहेच तसं. त्यांनी केलंच तेवढं आपल्याला म्हणजे आपल्यासाठी केलं. तेवढं म्हणजे एक म्हणतात ना बॉन्डिंग तुमचं एक म्हणजे कुणाला न समजणार तुमचं बॉन्डिंग आहे म्हणावं. आज त्याने आपल्याला त्याच्या माध्यमातून खूप सारं दिलंय. आज थोडस त्याच्यावर काही गोष्टी आहेत आता परंतु होईल कव्हर होईल आणि लवकरच तो म्हणजे दुखापतीतनं लवकरात लवकर बरा हो हीच ईश्वरजने प्रार्थना करूया. 100% मी तुमच्या माध्यमातून सर्व चाहत्यांना त्यांच्या फॅन एवढं सांगेन की आपल्या सचिनसाठी एक आपली त्याचा तुमचा आशीर्वाद आणि तुमची एक ही प्रार्थना त्याच्यासाठी ठेवा की सचिन लवकरात लवकर आपला व्यवस्थित पहिल्यासारखा मार्गी लागावा आणि कुठेतरी तो. पण बाई तो आता आजारी असताना सुद्धा पळतोय तो आणि कुठेही कमी पडत नाही. एक त्याचं वैशिष्ट्य आहे बाई. नाही खरं आहे तेच सांगितलं ना आतापर्यंत त्याने कधीच मालकाला आणि त्यांच्या फॅन फॉलोअर्सला कधीच नाराज केलं नाही. आणि तो खरंच तो मालकासाठी आणि आपल्या चाहत्या वर्गासाठीच पळतोय आणि त्याला बी वाटतंय की आज हा फॅन फॉलोअर्स आपल्याला दुखवायचा नाही. चालेल धन्यवाद आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला फायनलच्या गुलालासाठी. गुलाल तर घेतलेलंच आहे पण आज प्रथम क्रमांक करावा हीच आशा आहे सर्व फॅनची आणि बघूयात आता काय होतं. परमेश्वराची इच्छा आहे शेवटी. आज झालंय हे छानच झालंय. आम्ही गुलालाला पात्र झालोय ह्यातच आम्हाला मोठा आशीर्वाद मिळालाय. आज तेवढ्यावर समाधान आहे आम्ही. त्यामुळं असं काय नाही आज गुलाल घेणं गरजेचं होतं आणि ते मिळालं समाधान आहे. धन्यवाद.